सिटी न्यूज वसा जनसेवेचा। शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच एकनिष्ठ आहेत। बुलढाण्यातला आपला पराभव हा पराभव नसून नैतिक विजयाचा आहे। लढलेल्या या दोन जागांपैकी आपला एकाच जागी पराभव झालाय। उद्धव साहेबांनी आपल्याला पाठीवर हात ठेवून लढण्याचा मोलाचा सल्ला दिलाय। त्यामुळे आपण सर्व मातोश्री निष्ठ शिवसैनिकांसाठी संकटकाळी आपण केव्हाही धावून येऊ, तसेच सत्ताधाऱ्यांचा कुठलाही दबाव स्वीकारण्याची गरज नाही, उलट त्यांच्यावरच वचक ठेवण्याचं काम आपण आगामी काळात करू, असं प्रतिपादन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केलंय। बुलढाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी कार्यकर्ता मेळावा आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांच्या सत्काराचे आयोजन केले होते। यावेळी संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, वसंतराव भोजने, विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र रावराणे, सौ जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ चंदाताई बडे, जिल्हा संघटक प्राध्यापक DS लहाणे सर, डॉक्टर गोपाल बच्चिरे, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, युवा सेना जिल्हा प्रमुख नंदू कराडे, शुभम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्यानं जोमानं नव्या जोशानं कामाला लागावे। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करणं, सदस्य नोंदणी करणं इत्यादी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त प्रत्येक पदाधिकारी शिवसैनिकांनी त्यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी, असं आवाहन मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना केलं। या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, बद्री बोडके, आशिष रहाटे, तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, किसन धोंडगे, महेंद्र पाटील, दादाराव खारडे, दीपक मापारी, गजानन वाघ, दीपक चांभारे, ईश्वर पांडव, श्रीराम खेलदार, शहर प्रमुख गजानन ठोसर, रमेश ताडे, भीमराव पाटील, गजानन जाधव, संजय वडतकर, दिलीप वाघ, वासुदेव बंडे पाटील, अशोक गव्हाणे, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, गणेश पालकर, एकनाथ कोरडे, आशिष खरात, प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे, तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सर्व अंगीकृत संघटनांचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की आपल्याला अनेक वर्षांपासून मंत्रालयातील विविध विभागातील टॉप टू बॉटम कामाचा अनुभव आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवरील कामाचा सातत्याने पाठपुरावा करू। बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीने भक्कमपणे किल्ला लढवला, मात्र राज्यातील एकूणच निकाल हे धक्कादायक आहेत। जिथे 40 हजाराने विजयी व्हायची शक्यता असताना काटावरचा विजय आणि पराभव आपल्याला पाहावा लागेल। सत्ता आणि मसल पॉवर पुढे आपला निसटता पराभव बुलढाणा येथे झाला, मात्र कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता सर्व शक्ती पणाला लावून आपण कायम पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आणि एकनिष्ठ शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही येथील याप्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली। जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या या निवडणूक होत आहेत, त्यामुळे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने लक्ष घालून आपल्याला लढावं लागणार असल्याचं सांगितलं। कार्यकर्त्यांना निवडणुकीत पूर्णपणे बळ देणार असल्याचं यावेळी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर म्हणाले आहेत। सिटी न्यूज बुलढाणा।